त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट किती लागली? इनिशियली आम्ही वी मेड शुअर की आम्ही खूप ओव्हर स्पेंड करणार नाही, पण त्यावेळेला आमच्या दोघांचे जे काही बेसिक सेव्हिंग्ज होते ते आम्ही सगळे टाकले होते त्याच्यात. नाही, का विचारते मी, आज जर एखाद्याला पॉडकास्ट सुरू करायचं असेल आणि जर खिशात काहीच पैसे नसतील तर सुरू करता येईल नुसत्या आयफोनवर? हो, येईल. ॲब्सोल्युटली. आयफोन नाही, कुठल्याही फोनवर. कुठल्याही फोनवरती करता येईल, काहीच हरकत नाही. म्हणजे सिम्पल एक्झाम्पल द्यायचं, तुमच्याकडे कॉन्टेंट पाहिजे. हो मी थोडक्यात उत्तर देतो आणि परत त्याच्यावर जाऊया. हो. आत्ता जर तुम्ही हर्षा भोगलेचं चॅनल बघितलं, हर्षा भोगलेचं प्रोडक्शन क्वालिटी बघितली तर अत्यंत बेसिक आहे. असं व्हाईटिश दिसतं, सगळा लाईट ब्लिक झालेला असतो, काही असतो. पण हर्षा भोगले जे बोलतो ते मी कुठल्याही VGA कॅमेऱ्यावरती जरी शूट केलं तरी मी ऐकेन, कारण हर्षा भोगले त्या लेवलचा कॉन्टेंट देतोय. सो त्याच्यावरती ते ठरतं. सो अर्थात प्रोडक्शन क्वालिटी मॅटर करते, पण तुमचं कॉन्टेंट मेन आहे, बाकी नंतर सगळं येतं. आणि सुरुवात करताना खरं तर खूप पैसे आम्हाला घालावे लागले नाहीत आम्ही, कारण खूप गोष्टींची जमवाजमव केली. मग त्यावेळेस जस्ट मी मुंबईतनं शिफ्ट झालो होतो तर माझ्या घरी खूप गोष्टी होत्या. काय मग आपण अमुक तमुकच्या सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये काही फ्रेम्स दिसतात, काही छोटे लॅम्प्स दिसतात, काही डेकोरचे आयटम्स आहेत, ते सगळं घरातनं आणलेल्या गोष्टी होत्या. तिकडे डंप केलेल्या त्या केल्या होत्या. शार्दूलच्या सासऱ्यांचं ते घर होतं. पहिल्या 2-3 महिने तर आम्ही भाडंही दिलं नाही, आणि नंतर ज्यावेळेस पैसे यायला लागले त्यावेळेस भाडं द्यायला लागलो. इतक्या मिनिमल सेटअपमधलं हे सगळं केलं होतं. सेकंड हँड फर्निचर आणलं होतं. सेकंड हँड म्हणजे जुन्या बाजारात पुण्यात जाऊन आम्ही सकाळी फर्निचर घेऊन आलो होतो आणि ते टेम्पोत भरलं. आमच्याकडचं ऑफिसमधलं सगळं सामान सेकंड हँड होतं. आणि आम्ही त्या छोट्या छोट्या, आम्हाला माहिती होतं की या गरजेच्या गोष्टी आहेत, त्यासाठी कमी पैशात कशा बसतील त्या बसवा आणि सुरू करा. आम्ही आजपर्यंत आम्ही आयफोन्सवरती शूट करतो. आम्ही अजूनही कॅमेरा वापरत नाही. आम्ही सुरुवातीपासून ती कॉस्ट इतकी लो ठेवली होती की ती मॅचअप करायला आम्हाला फार कष्ट करावे नाही लागले. त्याच्यामुळे ज्यावेळेस यूट्यूबमधनं पैसे यायला लागले, ज्यावेळेस ब्रँड एन्डॉर्समेंटमधनं काही पैसे यायला लागले, त्यावेळेस आम्हाला माहिती होतं की त्या पैशात आमचं भागू शकतं आणि त्या पैशात सस्टेन करता येऊ शकतं. यूट्यूब हा आज सुरू करू, आज खूप पैसे खर्च करू त्याच्यावरती, 4 असे चकचक व्हिडिओ बनवू आणि ते छान व्हायरल होतील आणि माझं चॅनल सेट होईल, इज नॉट दॅट. तुम्ही 2 वर्ष द्या, तुम्ही कन्सिस्टंटली रोज त्या ठरलेल्या वेळेनुसार व्हिडिओ अपलोड करा. मग ते तुमचा साध्या कॅमेरावरती असू दे, फॅन्सी कॅमेरावर असू दे, जे काही आहे. यूट्यूब इज द गेम ऑफ शोईंग अप. तुम्हाला रोज उठायचंय, परत दिसायचंय, तुम्हाला जे वाटतं ते डिलिव्हर करायचंय, परत जायचंय. काही गोष्टी चांगल्या रिसीव्ह होतील, काही गोष्टी होणार नाही. शिस्त, ती कन्सिस्टन्सी सगळ्यात जास्त महत्त्वाची. तर ते आम्ही कधीच नाही सोडली. आम्ही जे आमचं कॅलेंडर ठरलं होतं, आम्ही सुरुवातीला आठवड्याला 1 करायचो, नंतर आठवड्याला 2 केले, आम्ही आठवड्याला आता 3 व्हिडिओज रिलीज करतो. आणि ते कॅलेंडर आमचं कधीही हलत नाही. गेल्या 90 आठवड्यात फक्त 1 दिवस सोडल्यास, एका अनफॉर्च्युनेट ॲक्सिडेंटमुळं, गेल्या 90 आठवड्यात आम्ही एकदाही मिस केलेलं नाही. म्हणजे ते कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही झालं, ओंकार आजारी असू दे, मी आजार असू दे, घसा बसलाय पूर्णपणे, तापाने फणफणतोय, काही झालंय, कधीच शूट कॅन्सल नाही केलं, कधीच एपिसोड रिलीज नाही केलेलं, असं नाही झालं. आणि एमर्जन्सी टाइम्स येतात ना, म्हणजे आता काय उद्या रिलीजची डेट आहे, आजपर्यंत एपिसोड शूट झालेला नाही आहे, तर आज एपिसोड शूट करायचा आहे. एडिटर्स विल मेक शुअर की आज रात्री ते एडिट करतील, उद्या व्हिडिओ जायचा म्हणजे जायचा. तर ते आम्ही खूप कटाक्षानं पाळलं. मग त्यासाठी खूप गोष्टी होतात. मग काही वेळेस त्याचसाठी आम्हाला कॅलेंडर प्लॅन करावं लागतं. मग पुढच्या अख्ख्या महिन्याचं कॅलेंडर आमचं आत्ता प्लॅन्ड आहे. आमच्याकडे कुठल्या एपिसोडला कोण लोक येणार आहेत, त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे, त्यांचे शूट्स लागलेले आहेत. तर आता इतकं ते स्मूथ झालेली आहे ती सायकल की, आणि काही काही वेळेस तर होतातच ना, म्हणजे एमर्जन्सी टाइम्स असतात, ज्यावेळेस कुणी गेस्टच अवेलेबल नाही आहे किंवा काहीतरी. बऱ्याचदा हेही होतं की एपिसोड जे शूट केलेले असतात ते हवे तसे येत नाहीत, आणि मग आम्ही ती काळजी घेतो की जर चांगला नाही झाला, आपल्याला नाही आवडला, तर आपण नाही टाकायचा. मग तुम्ही तो स्क्रॅप करता? आम्ही स्क्रॅप करतो. मग आम्ही काही वेळेस गेस्टना सांगतो की नाही, साऊंडचा इश्यू होता, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता, काही कारणाने नाही टाकता येते. पण आम्ही हे जर लोकांनी आपल्याला आता विश्वास टाकला ना की आपण चांगला कॉन्टेंट देतोय, तर ते देणं आपलं काम आहे ना. मग आता फक्त मला ते हा हट्टही नाही आहे की आता मला हा गॅप फिल करायचा आहे म्हणून एक पटकन टाकून द्या. जर मला डिलिव्हर करायचं आहे तर मला चांगलं आणि क्वालिटीचंच डिलिव्हर करायचं आहे, कारण तेच लोकांच्या लक्षात राहणार. नंतर लोक काय म्हणतील की अमुक तमुक पाणी भरायला लागलं, आता मध्येच काहीतरी घाणेरडं टाकून देतात, असं सगळं नाही करायचं आहे. तर त्यासाठी आम्हाला जे नाही आवडत, जे आमच्या एथॉसला नाही जात, जे आमच्या आयडिओलॉजीजला नाही जात, ते आम्ही टाकत नाही. आणि असे बरेच व्हिडिओज आम्ही स्क्रॅप केलेले आहेत. लोकांना आपण एक बेंचमार्क सेट करून दिलेला आहे. तुम्ही म्हणालात ना की एका पॉईंटला 3 सेकंदाचं अटेन्शन स्पॅन आहे. जर आमच्याकडे लोक 20-20 मिनटं ॲव्हरेज व्ह्यू टाईमनी बघतायत, तर आमची ही जबाबदारी आहे की त्यांना त्या क्वालिटीचा कॉन्टेंट देणं. आणि
अर्थात त्यामुळे आम्ही आमच्याकडनं येणाऱ्या गेस्टकडनं प्रयत्न करतो की तो त्या लेवलचा कॉन्टेंट येईल. आणि कॉन्टेंट म्हणण्यापेक्षा त्या लेवलचं त्यातनं एक्सपिरियन्स मिळायला पाहिजे. नॉट नेसेसरी प्रत्येकाला नॉलेजच असतं, एक्सपिरियन्स मिळायला पाहिजे. ते जेव्हा आम्हाला 1 तास लोक देत आहेत, आम्हाला हे मेक शुअर करायचं आहे की त्या 60 मिनिटानंतर त्यांच्या आयुष्यात काहीतरी 4 गोष्टी ॲड झाल्यात, काहीतरी एक्सपिरियन्स म्हणून तरी ॲड झाल्यात, नॉलेज म्हणून काहीतरी ॲड झाल्यात. नाहीतर मग का त्यांनी 60 मिनिटं घालवलेत आमच्यासाठी? 60 मिनिटांनंतर त्यांना वाटलं अरे काय हे बघितलं, असं नाही वाटलं पाहिजे त्यांना. आणि हे कन्सिस्टंटली करायला अवघड जातं. बरोबर आहे. एकदा 2दा 3दा ठीक आहे, पण कन्सिस्टन्सी करायला खरंच अवघड आहे. आणि हे फक्त शार्दूल आणि ओंकारचं काम नाही आहे. ह्याच्यामागे 12 जणांची टीम आहे, ते रिसर्च करत असतात, ते एडिट करताना प्रत्येकाचं असतं की नाही हे नाही चांगलं वाटत आहे, आपण हे परत घेऊया, हे नाही होत आहे, अजून जास्त डीपर जायला पाहिलं होतं. म्हणजे लिटरली आम्ही एकमेकाला सगळे फीडबॅक देत असतात की हे छान नाही झालं. म्हणजे एडिटरही सांगतात की ह्या एपिसोडमध्ये तेवढी मजा नाही आली, एवढा डीप कॉन्टेंट नाही मिळाला. मी मेक शुअर की हे पुढच्या वेळेला तो डीप जाईल. किंवा आम्ही सांगतो की हे नीट नाही एडिट झालं आहे, हे व्यवस्थित नाही झालेलं. कारण का जेव्हा 60 मिनिटं प्रॉमिस करतायत लोक आम्हाला, तेव्हा आमची जबाबदारी की त्यांना त्या 60 मिनिटात उत्तम कंटेंट मिळाला पाहिजे. आणि कंटेंट मी इथं लिटरली आणि फिगरेटिव्हली दोन्ही पद्धतीने वापरतोय. आणि आणखीन एक गोष्ट अमुक तमुकच्या बाबतीत आम्ही फॉर्च्युनेटली पहिल्या दिवसापासून केली, ती म्हणजे आम्ही त्याला व्यवसाय म्हणूनच पाहिला. आम्ही कायम त्याला एक बिझनेस म्हणून पाहिलं. म्हणजे मान्य आहे आम्हाला त्या विषयांवरती बोलायचं होतं, आम्हाला तो प्लॅटफॉर्म कसा वर्क करतो हे माहिती होता, आम्हाला पॅशनेटली कसं डिलिव्हर करायचं, कसे फॉर्मॅट क्रॅक्स करायचे माहिती होते, पण आम्ही हा पहिल्या दिवसापासून व्यवसाय म्हणून पाहिला. मला वाटतं बऱ्याचदा जी लोक कॉन्टेंट क्रिएशनमध्ये येतात ना, ते करून बघूया, ट्राय आऊट करूयात, मग काहीतरी सापडेल, मग कुणीतरी ब्रँड अप्रोच करतील आणि मग हे करू आणि ते करू. आम्ही पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस काहीही नव्हतं त्यावेळेस आम्हाला माहिती होतं की कुठे ब्रँड प्लेस होऊ शकतो, ब्रँड प्लेसमेंटच्या काय अपॉर्च्युनिटी आहेत, पैसे कुठून मिळू शकतात, कारण तुम्हाला त्याचा अनुभव होता आणि या सगळ्याचा विचारही केला होता. तर त्याच्यामुळे त्याचं सगळं गणित सुरुवातीपासून तयार होतं आणि आम्ही ते व्यवसायासारखंच घेतलं. म्हणून आम्हाला ते सस्टेन करता आलं, म्हणून मग थोडं स्केलअप करता आलं, मग ऑफिसमधली लोकं वाढवता आली आणि हे सगळं करताना आम्हाला व्यवस्थित पैसेही मिळत राहिले. कारण अल्टिमेटली जर हा नोकरी सोडणार आहे, मी नोकरी सोडणार आहे आणि आमच्याकडे जर 12-15 लोक नोकरीला आहेत, तर आमच्या सगळ्यांची घरं त्या माध्यमावर चालणं गरजेचं आहे ना. तर त्यासाठी पैसे कमवता येणं पण गरजेचं आहे. आणि जर ते पैसे कमवता आले तरच त्या टाईपचा कॉन्टेंटही देता येणार आहे. म्हणजे कॉन्टेंट द्यायचं आहे का, तर डेफिनेटली द्यायचं आहे, पण ते जर म्हणजे मला खिशाला चणचण वाचायला लागली, मला उद्या दुसरी नोकरी शोधायला लागली, तर मला जे डिलिव्हर करायचं तेही करता येणार नाही. त्याच्यामुळे दोन्हीचा बॅलन्स साधता येणं सगळ्यात जास्त ट्रिकी होतं आणि मला वाटतं फॉर्च्युनेटली ते जमू शकलं. आणि त्याच्यासाठी खूप इनिशियल स्टेजमध्ये तुम्हाला डेफिनेटली हसल करायला लागतं. म्हणजे ओंकार जे म्हणाल ना, मी एक्झाम्पल म्हणून सांगतो की आम्ही सुरुवातीला जेव्हा छोटं आम्ही ऑफिस घेतलं, त्या ऑफिसमधलं बाथरूम असेल, सगळं असेल, आम्ही स्वतः ते धुवायचं, साफ करायचं, चहा करणं असेल, चहा घेऊन येणं असेल, भांडी धुणं असेल, सगळं ऑफिस झाडणं असेल, हे सगळं आम्ही दोघं करायचो. आणि तेव्हा कुठे आता आम्हाला ऑफिस हेल्प अफोर्ड करू शकतो. म्हणजे ह्याच्यात काही मोठेपणा नाही, हे सगळेच करतात, घरी पण करतात, तसंच आम्ही पण आमच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये केलं. पण पॉईंट इज हे करावं लागतं तरच ते, आणि आम्ही त्याच्याकडे बिझनेस म्हणून बघत होतो म्हणून हे केलं. जर आम्ही त्याच्याकडे त्या पद्धतीने बघितलं नसतं तर आम्ही मे बी करून आम्ही ते चालढकल केली असतं त्याच्याकडे. आणि आणखीन एक ह्या सगळ्यातला महत्त्वाचा भाग असतो ते म्हणजे टीम तयार करता येणं. खूप चांगली आम्हाला लोक त्या टप्प्यात सापडली आणि ती छान काहीतरी ॲड करत गेली आणि ती आत्ता अजून पण आमच्या सोबत आहेत. तर ती लोक जे ॲड करत होते, कारण हे बऱ्याचदा व्हायचं ना, आमच्याकडे त्या छोट्या ऑफिसमध्ये काही चहा करण्याची सोय नव्हती, पटकन खाली जा, मागे टपरीवरनं चहा घेऊन पळत या, हा असला फ्री तर हा जायचा, मी असलो तर मी जायचो. पण एका पॉईंट नंतर ऑफिसमधली जी त्यांचं ते काम नाही ती मुलंही जाऊन करायला लागली. मग सगळ्याच गोष्टींना म्हणजे पहिल्या दिवसापासून आमच्या ऑफिसचं असं वातावरण होतं की सगळेच सगळं करतात. म्हणजे होस्टिंगचं काम जर आम्ही दोघांनी सोडलं तर ते सोडून जवळपास सगळं काम करत होते. मग एडिटर्स चहाही घेऊन येतो आमच्यासाठी, कारण जेव्हा आपण सगळे मिळून एक काहीतरी करतोय ही जी फिलिंग येते ना टीममध्ये, त्यावेळेस मग आपण आणखीन आपुलकीनं करायला लागतो, आपलं म्हणून ते काम करायला लागतं. तर ते तशी माणसं खूप चांगली मिळाली आम्हाला सुरुवातीपासून. आणि त्याच्याचमुळे खरं तर इतर ठिकाणी जाता आलं, वेगळ्या गोष्टी करता आल्या. आता आपण अमुक तमुकमध्ये लाईव्ह शोज पण करतो, इतर ज्या काही छोट्या वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करता येतात का, तर ती टीम इतकी स्ट्रॉंग आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.